राधानगरी भैरीबांबर मार्गाची दुरावस्था, रुंदीकरणासह पक्का रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी। राधानगरी ते भैरीबांबर रस्ता उघडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्ता अरुंद असल्याने एसटी आणि इतर मोठी वाहने येऊ शकत नसल्याने ग्रामस्थांना दळणवळणाच्या मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। राधानगरी ते भैरीबांबर हा रस्ता 2002च्या सुमारास पंतप्रधान सडक योजनेतून तयार करण्यात आला होता। हा रस्ता अरुंद असल्याने या गावाला मोठी वाहने जाऊ शकत नाहीत, त्यामुळे येथे मिनी बस येत होती, परंतु परिवहन महामंडळाकडे आता मिनी बस उपलब्ध नसल्याने मोठ्या गाड्या या गावाला जाऊ शकत नसल्याने येथील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वच ग्रामस्थांना पायी चालत अथवा लहान खाजगी वाहनानेच प्रवास करावा लागतोय। त्यामुळे इथल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। स्वातंत्र्याच्या 8 दशके उलटूनही इथल्या रस्त्याचं रुंदीकरण न झाल्याने इथल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। असलं त्याला जास्त त्रास होतोय, गाडीवर रस्ता चांगला नाही, मग रस्ता पाहिजेच की आम्हाला। एसट्या वगैरे येतात का इकडं? नाही, किंवा नाही, एसटी नाही। मग शाळेची पोरं कशी जातात का? शाळेची ती गाडी लावली आम्ही, असे म्हणजे आमचे पैसे खर्चून। सरकारी गाडी येत नाही नाही, का? सरकार नाही येत गाडी बंद। आम्ही महिन्याला पोरांची फी भागवायची आणि गाडी चालू केली आहे। वडाप किती मुलं आहेत? 15 आहेत। काय तुमची मागणी आहे शासनाकडे? आता काय रस्ताच करायला पाहिजे, दुसरं काय। गाडी आली तर काय वाईट नाही, एसटी आले, मिनी बस पाठवले तरी पण चालते। राधानगरी ते भैरीबांबर ते 4 किलोमीटर अंतरचा रस्ता आहे। 2002 मध्ये पंतप्रधान सडक योजनेमधून रस्ता झालेला, त्यानंतर परत ह्या रस्त्याची एवढी दुरावस्था झाल्या, खड्ड्यात रस्ता काय रस्त्यात खड्डे हे काय समजना झाले आणि याच्याकडं पूर्ण प्रशासनाचं, ग्रामपंचायती जे काही अधिकारी आहेत त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि आतापर्यंत काही याची दाद कोणी घेतलेली नाही। आणि हा रस्ता म्हणजे तात्काळ झाला तर सगळ्या आरोग्य सुविधांना, शाळेच्या मुलांना आणि सगळ्यांना सुखसोयीसाठी चांगला आहे। आणि इथून अजून पाठीमागच्या साईडला पण 2 गावं आहेत, रामनवाडी, पाटपणा, धनगरवाडा, त्यांच्यासाठी पण पर्यायी रस्ता हाच आहे, म्हणजे शॉर्टकट असला तर। दुसरा रस्ता नाही आहे, म्हणजे दुसरा आहे तो फिजुडे मार्ग आहे। त्यांना ते धनगरवाड्याची जी मुलं आहेत ती इथूनच शाळेसाठी ये जा करतात। राधानगरी ते भैरीबांबर या रोडपैकी 1 किलोमीटरचा रस्ता गेल्या वर्षी डांबरीकरण केला आहे, परंतु रस्त्याचं रुंदीकरण केलेलं नाही। त्यातच रस्ता उखडून खड्डेमय बनल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। स्वातंत्र्याची 8 दशके उलटूनही या गावाला राज्य परिवहन महामंडळाची लालपरीही एसटी पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे इथला शैक्षणिक आणि सामाजिक विकास खुंटला आहे। आम्हाला रुंद पक्का रस्ता द्या, एवढीच मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MHTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।